मंडळी, राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली आहे। पण खुर्चीला चिकटलेल्या क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना खुर्ची सोडवत नाहीये। न्यायालयाने अटक वॉरंट काढलंय, पण मंत्री महोदयांची कायदेशीर पळापळ सुरू आहे। त्यांनी आज तुरुंगात असायला हवं होतं, पण ते पंचतारांकित रुग्णालयात आहेत। कोकाटेंचा गुन्हा आहे की त्यांनी कोट्यवधींची संपत्ती असताना खोटी कागदपत्र देऊन मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातली गरिबांची घरं लाटली आहेत। सरकारची लुबाडणूक केली आहे, फसवणूक केली। न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं, त्यासाठी 30 वर्ष न्यायालयीन लढाई लढावी लागली। तेव्हा कुठे निकाल आला आणि कोकाटेंना न्यायालयानं 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। पण तरीही कोकाटेंना राजकीय अभय मिळते का? कायद्याच्या पळवाटा शोधून शोधून त्यांना वाचवलं जातंय का? हा प्रश्न आहे आज। खरं तर या महाराष्ट्रात केवळ आरोप झाले म्हणून आजवर 3 मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले, अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले। ते राजकीय नैतिकता आता इतिहास जमा झाली आहे का हो? खरंच मंत्री असणं कायद्यापेक्षा मोठं कवच आहे का? कायदे बनवणाऱ्यांनीच कायदे पायदळी तुडवले तर कसं चालेल सांगा? आज कायद्यानुसार त्यांचं पद जाणार आहे, पण ते वाचवण्यासाठी त्यांची जी काही पळापळ सुरू आहे ती महाराष्ट्र बघतोय आणि ती व्यवस्था त्यांना अभय देते का हा सवाल विचारतोय। भारतीय लोकप्रतिनिधी कायद्याच्या अर्थात रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पीपल ऍक्ट 1951च्या कलम 8(3) नुसार जर एखाद्या आमदार किंवा खासदाराला कुठल्याही गुन्ह्यात 2 वर्ष किंवा त्याहून जास्त शिक्षा झाली तर त्याची सदस्यता तात्काळ अपात्र होते आणि शिक्षा संपल्यानंतर 6 वर्ष निवडणूक लढवता येत नाही। कोकाटेंना दोषी ठरवून 24 तासापेक्षा जास्त काळ लोटला, पण त्यांना अजून अटक नाही की त्यांची आमदारकी गेलेली नाही, मंत्रीपद कायम आहे। खरं तर शिक्षा सुनावताना ते आरोपीच्या कटघऱ्यात उपस्थित असायला हवे होते, पण तसंही घडलं नाही। मंत्री आहेत ना। निकालानंतर ते लगेच नॉट रिचेबल झाले। कोर्टानं अटक वॉरंट जारी केलंय। शोधाशोध सुरू झाली तेव्हा कळलं महोदय पंचतारांकित रुग्णालयात दाखल झालेत। त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून आशा होती, न्यायालयाचं दार त्यांनी ठोठावलं, पण न्यायालयानं सांगितलं तातडीनं सुनावणी करणार नाही। त्यामुळे आता अटक अटळ मानली जातीये, तर आमदारकीचा गेम ओव्हर झालाय। तरी खुर्ची सुटत नाहीये। कायदेशीर पळापळ सुरू आहे। ते राजीनामा द्यायला तयार नाहीयेत आणि पक्षही राजीनामा घ्यायला तयार नाहीये का? हा सवाल आहे।